पण हे 1419 रुपये दानवे साहेबाला दिसले नाही, त्यांना वन वे फक्त 53 रुपये दिसले. एक नाही दोन नाही, त्या फार्मरचा आयडी सुद्धा सांगतो. दिलीप वामन राठोडचा एक आयडी आहे 93787698, दुसरा आयडी 93787698. हे दोन्ही आयडी एक काय, तर एक कापसाचा विमा भरलाय, एक सोयाबीनचा विमा भरलाय. कापसाच्या विम्यासाठी त्याला 1419 रुपये मिळाले. की इतिहासाने नोंद घ्यावी, एवढी मदत यावर्षी या राज्याच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये या पीक विम्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या बळीराजाला झालेली आहे. पीक विमा कंपन्या शेतकऱ्याला विमा देत नाहीत म्हणून FIR करणारा देशातला पहिला मीच आहे. कोविडच्याच काळात, आणि कोविडच्याच काळामध्ये ऑनलाईनला अडचण येते म्हणून ऑफिशियल घ्यायचे, बोलायचं जाणं मग लय पुढे बोलवाय. बरोबर, बिलकुल बोललं पाहिजे. तुम्हाला बोलायला संधी होती, तुमचं बोलून झाल्यावर मी बोलतोय. एकूण 4 वर्षाची आकडेवारी लाडसाहेब काढली तर 4 वर्षात 1100 कोटी रुपये पीक विमा मिळाला. आणि या वर्षाची फक्त अग्रिमची आकडेवारी ही 2206 कोटी, त्यापैकी 1775 कोटी वितरित केलेत आणि 431 कोटी हे इन पाईप आहेत. ते बाजार भावानुसार योग्य मोबदला देऊनच खरेदी करा. जुलूम अत्याचार कराल तर गाठ माझ्याशी आहे असं या सदनात कुणीतरी म्हणलं होतं. असे स्वकीयांना देखील सांगणारे शिवराय होते. आणि हे शिवरायांचं राज्य आहे. केवळ सुखभोग घोषणा हे आमचे ध्येय नाही. दिवस रात्र शेतकरी हे आमच्या चिंतनाचा विषय आहे. त्याला नियतीवर सोडणाऱ्यांचे राज्य गेले. आता देण्याची नियत असलेल्याचे सरकार आहे. हे आमचे नाही, महायुतीचे नाही, हे बळीराजाचे सरकार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चेमध्ये ज्यांनी सुरुवात केली, हे दोन्ही प्रस्ताव सभापती महोदय आपण एकत्रित केले, सत्ता पक्षाचा आणि विरोधी पक्षाचा आहे. सर्व श्री गोपीचंद पडळकर, विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी दानवे, एकनाथजी खडसे, प्रवीणजी दटके, सुरेशजी धस, रमेशजी कराड, श्रीमती प्रज्ञाताई सावंत, सातव, टाइप मिस्टेक, माननीय नरेंद्रजी दराडे, माननीय अरुणजी लाड, माननीय अनिकेत भाई तटकरे, माननीय अभिजीतजी वंजारी, माननीय अमोलजी मिटकरी, माननीय श्री अनिलजी परब, या सर्व सन्माननीय सदस्यांनी अल्पकालीन चर्चेमध्ये सहभाग नोंदवला. सभापती महोदया, या अल्पकालीन चर्चेचं उत्तर खऱ्या अर्थानं या सदनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र भाऊ देणार होते. पण आज कृषी मंत्री म्हणून या सर्वच अल्पकालीन विविध विभागावरती झालेल्या चर्चेवरती उत्तर मी या ठिकाणी द्यायला उभा आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासूनच या सदनातील सर्व सदस्य अडचणीत असलेल्या बळीराजाचे प्रश्न उपस्थित करत होते. एकीकडे बळीराजाची या राज्याची जबाबदारी कृषी मंत्री म्हणून माझ्या खांद्यावर आहे, आणि कधी नव्हे ते खांद्यावर एखादी जबाबदारी यावी आणि त्याच वेळेस संबंध राज्यावर बळीराजासाठी नैसर्गिक संकट उभं राहावं आणि त्या नैसर्गिक संकटातून त्या बळीराजाला बाहेर काढण्यासाठी आपल्या कष्टाची परिकष्टा व्हावी, असा अद्भुत प्रसंग माझ्यासमोर या ठिकाणी पहिल्यांदाच आलेला आहे. सर्वसाधारणपणे
काल दिवसभर याच्या अगोदरही जी काही चर्चा मी स्वतः ऐकली, प्रामुख्याने पीक विमा योजना, नमो शेतकरी किसान सन्मान योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, आपत्ती काळात द्यायची मदत, शेतीमालाला भाव, शेतीसाठी सिंचन, वीज, कृषी व इतर विभागाच्या महत्त्वाच्या योजनाबद्दल सन्माननीय सदस्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले। हे खऱ्या अर्थानं सर्वांचीच मुद्दे राज्याच्या, बळीराजाच्या हिताचे होते, यात माझं दुमत नाही आहे। पण एक नक्कीच लक्षात आलं सभापती महोदया, की पहिल्यांदा राज्य सरकारने एखादी योजना बळीराजासाठी आणावी आणि ती योजना आणल्यानंतर त्या योजनेचं विरोधी पक्षाच्या बाकावरून स्वागत होण्याच्या ऐवजी त्या योजना यशस्वी झाल्यामुळं अस्वस्थता व्हावी, ती योजना म्हणजे 1 रुपयातली पीक विमा योजना, एवढी अस्वस्थता मी समोरच्या बाकावर कधीही पाहिली नव्हती। अशी अस्वस्थता होण्याच्या ऐवजी आपण सरकारचे अभिनंदन आणि आभार मानले असते, तरी बळीराजाने सुद्धा आपले आभार मानले असते, हे मात्र निश्चित मला या ठिकाणी सांगता येईल। सभापती महोदया, पीक विमा योजनेच्या बाबतीत काही प्रकरणाची दाखले देऊन सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी या सदनाचं नाही तर सबंध राज्याचं लक्ष वेधून घेतलं आणि सन्माननीय दानवे साहेबांनी वनवे लक्ष वेधून घेतलं। आणि हे लक्ष वेधून घेत असताना त्यांनी जे दाखले दिले, ते जे दाखले दिले, मीही त्या पदावर राहिलेलो आहे, 5 वर्ष राहिलो आहे। आपण कुठलीही माहिती घेतो त्यावेळेस विरोधी पक्ष नेत्याचं एक कर्तव्य असतं की ती माहिती आपण एकतर्फी नाही, दुतर्फी नाही, तितर्फी नाही, 4 तर्फी नाही, 5 तर्फी बरोबर करून घ्यावी लागते। त्यावेळेसच सदनात उभं राहून बोलता येतं, कारण सदनात बोलल्यानंतर पुन्हा युटर्न नसतो, दिलगिरीच व्यक्त करावी लागते, खंत व्यक्त करावी लागते। म्हणून सभापती महोदया, ज्या बळीराजाचं एक उदाहरण देऊन पीक विम्याच्या संदर्भात सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी या ठिकाणी संबंध राज्याचं लक्ष वेधून घेण्याचं काम करायचा प्रयत्न केला, त्या दिलीप वामन राठोड नावाच्या शेतकऱ्याच्या बाबतीत अतिशय उद्विग्न होऊन 53 रुपये फक्त पीक विमा मिळालाय आणि त्या 53 रुपयासाठी पोलीस संरक्षण ते पैसे घेऊन जाण्यासाठी, म्हणजे त्या दिलीप राठोडचं तर शेतकरी म्हणून आभार आणि त्याचा सत्कार तर केलाच पाहिजे, पण त्याची व्यथा इथं मांडली त्याबद्दल माननीय विरोधी पक्ष नेत्याचे आभार मानायला पाहिजे। पण वस्तुस्थिती काय, ही वस्तुस्थिती तुम्ही या सदनात अर्धवट मांडली विरोधी पक्ष नेते। या दिलीप राठोडनी कॉटन साठी 0.8 हेक्टर 8 एकर जमिनीवर डिसेंबर 5, 2023 ला त्याच्या अकाउंटला 1419 रुपये सचिन भाऊ जमा आहे। पण हे 1419 रुपये दानवे साहेबाला दिसले नाही, त्यांना वनवे फक्त 53 रुपये दिसले। एक नाही, 2 नाही, त्या फार्मरचा आयडी सुद्धा सांगतो, दिलीप वामन राठोडचा एक आयडी आहे 93787698, दुसरा आयडी 93787698। हे दोन्ही आयडी एक काय, तर एक कापसाचा विमा भरलाय, एक सोयाबीनचा विमा भरलाय। कापसाच्या विम्यासाठी त्याला 1419 रुपये मिळालेत आणि सोयाबीनसाठी त्याला 53 रुपये मिळालेत। हे 53 सुद्धा 1000 मिळावेत, ही शासनाचं धोरण आहे। पण हे मिळून जर आपण काढले तर आता त्याला जवळजवळ 1472 रुपये मिळालेत। अशी अनेक नावं त्यांनी घेतली, ते प्रत्येक नावाचा हिशोब मी या ठिकाणी देऊ शकतो। आणि मी
सभापती महोदया, आपल्या मार्फत माननीय विरोधी पक्ष नेत्याला हे पटलावरच ठेवतो, आपण सुद्धा ही यादी जरा दिली तर पुढच्या वेळेला अशी चूक विरोधी पक्ष नेत्याकडून सरकारवर टीका करण्याची होणार नाही. कारण ही अति महत्वाकांक्षी योजना, ज्याच्यामुळे खऱ्या अर्थानं ज्यावेळेस राज्यावर असं नैसर्गिक संकट, तेही दुहेरी, एकीकडे दुष्काळाचं संकट, ड्राय स्पेलचं संकट, दुसरीकडे 65 mm पेक्षा जास्त अतिवृष्टी झाल्याचं संकट, आणि अशा दुहेरी संकटामध्ये ज्यावेळेस शेतकरी अडचणीत आलाय, त्यावेळेस त्या शेतकऱ्याला अशा नैसर्गिक आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी ज्या सन्माननीय तत्कालीन वित्तमंत्र्यांनी पंचामृत अर्थसंकल्प सादर करत असताना 1 रुपयाची पीक विमा योजना चालू केली, त्या सन्माननीय देवेंद्र भाऊचं मी राज्यातील सर्व बळीराजाचं, महायुती सरकारचे आभार मानतो, अभिनंदन करतो की ही जर योजना आणली नसती तर शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून आपला कापसाचा, सोयाबीनचा, उडीदचा, मुगचा, तुरचा हा सगळा विमा स्वतःच्या खिशातून भरावा लागला असता. पण हे 1 रुपयात भरला. शेतकऱ्याचे पैसे पहिल्यांदा देशाच्या इतिहासात पीक विमा लागू झाल्यानंतर पहिल्यांदा शेतकऱ्याच्या हिश्श्याचे पैसे हे राज्य सरकारने या ठिकाणी भरले, आणि त्याचाच फायदा आज या ठिकाणी सर्वाधिक जर देशात या वर्षीच्या खरीपच्या पीक विमा लागू होण्यामध्ये झाला असेल तर या महाराष्ट्र राज्याला झाला. हे अभिमानानं राज्याचा कृषी मंत्री म्हणून सांगायला मला कमीपणा वाटणार नाही. सभापती महोदया, या ठिकाणी अनेक आरोप करण्यात आले. नुकसान भरपाई निश्चित करताना पीक वाढीची अवस्था, संरक्षित क्षेत्रापैकी पाण्याखाली बुडालेले क्षेत्र. आता ह्या दिलीप राठोडची नेमकी कुठल्या योजनेतून पीक विम्याचा फायदा मिळतोय, एवढं तर सन्माननीय विरोधी पक्ष नेत्याचं आणि विरोधी पक्षाचं काम होतं का नाही? हा शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातला, आणि हा शेतकऱ्याला पीक विमा 21 दिवसाच्या पावसाच्या खंडाचा नाहीये. या शेतकऱ्याला जे पैसे मिळाले ते 65 mm पेक्षा जास्त पाऊस झाला म्हणून नाही मिळाले. नैसर्गिक आपत्तीचे पैसे मिळालेत, विम्याचे मिळालेत, पण ती नैसर्गिक आपत्ती स्थानिक होती. खरीपचा पीक विमा वेगळा, रब्बीचा वेगळा, आणि त्याचबरोबर स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा पीक विमा वेगळा. आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा विमा आणि त्याचं संरक्षण आणि त्याची मदत करण्याचे, ठरवण्याचे निकष सुद्धा फार वेगवेगळे आहेत. नुकसान भरपाई निश्चित करताना पीक वाढीची अवस्था, संरक्षित क्षेत्रापैकी पाण्याखाली बुडालेले क्षेत्र, बुडालेल्या क्षेत्रातील पिकाच्या नुकसानीचे प्रमाण, या आधारे त्या वैयक्तिक शेतकऱ्याच्या भरपाईची रक्कम निश्चित केली जाते. त्यावर तिघांच्या स्वाक्षऱ्या असतात. यवतमाळ जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे, या सदनाच्या माहितीसाठी सभापती महोदया आपल्या मार्फत मी सांगू इच्छितो की 4,28,000 सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी 4,20,000 शेतकऱ्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले आणि 7,07,700 शेतकऱ्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. एकूण 2,40,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झाली आहे आणि एकूण 165 कोटी रुपये सन्माननीय विरोधी पक्ष नेते साहेब या बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मिळालेले आहेत. दिलीप राठोड सहित 165 कोटी. पण तुम्हाला 53 रुपयाची रक्कम दिसली, 165 कोटीची रक्कम दिसली नाही. आणि उर्वरित मंजुरी जे अर्ज आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई चालू आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी मिड सीझन ऍडव्हर्सिटी म्हणजेच 25% अग्रिम देण्याची तरतूद, या विषयाशी नेमकी तुमची गल्लत झाली आहे. एक एक योजना तर समजून घ्या. म्हणजे आपण बरेच दिवस झाला आता काही विरोधी पक्ष नेते होऊन
की नेमकी पीक विम्यामध्ये 25% अग्रिम द्यायचा कायदा जो केंद्राने स्वीकारलेला पीक विम्याचा कायदा आहे त्यात तरतूद आहे आणि त्या 25% अग्रिमाबाबत मी सभापती महोदया आपल्या मार्फत या सदनाला सांगू इच्छितो की इतिहासाने नोंद घ्यावी एवढी मदत यावर्षी या राज्याच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये या पीक विम्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या बळीराजाला झालेली आहे। मी एक वर्ष सांगतो, 19-20 वर्ष हंगामातील प्रतिकूल परिस्थिती झालेल्या एकूण लाभार्थ्याची मिड सीझन ऍडव्हर्सिटीची संख्या भाई 0-0, नुकसान भरपाई मिळाली 0। 20-21 ला लाभार्थ्यांची संख्या 1,35,000, भरपाईची संख्या 21 कोटी। 21-22 मध्ये मिड सीझन लाभार्थ्यांची संख्या 12,69,000 आणि नुकसान भरपाई 451 कोटी। 22-23 मध्ये लाभार्थ्यांची संख्या 17,93,000 आणि नुकसान भरपाईची रक्कम 666 कोटी। 23-24 मध्ये लाभार्थ्यांची संख्या, आता हे लिहून घेऊ नका, तुमच्या कानात पक्क बसल आणि तुमच्या कानातून हृदयात घुसल एवढा माझा शब्द आहे सन्माननीय विरोधी पक्षनेते। 23-24 या सालात लाभार्थ्यांची संख्या 52 लाख आहे आणि एकूण नुकसान भरपाईची रक्कम ही 2,206 कोटी रुपये, म्हणजे 19, 20, 20, 21, 22, 23 याचं टोटल मारलं 1100च्या पुढे जात नाही। याच नाही, आपण विम्यावर बोलतोय, कोविडवर बोलू ना भाई, कोविडवर बोलू ना। अरे कोविडच्या काळात सुद्धा आम्ही सुद्धा पालकमंत्री होतो। कोविडच्या काळात 19-20 ला माझ्यासारख्या बीडच्या पालकमंत्र्यांनी पीक विमा कंपन्या शेतकऱ्याला विमा देत नाहीत म्हणून FIR करणारा देशातला पहिला मीच आहे कोविडच्याच काळात। आणि कोविडच्याच काळामध्ये ऑनलाईनला अडचण येते म्हणून ऑफिशियल घ्यायचे, बोलायचं जण मग लय पुढे बोलवाय, बरोबर, बिलकुल बोललं पाहिजे, तुम्हाला बोलायला संधी होती, तुमचं बोलून झाल्यावर मी बोलतोय म्हणून मी आपल्याला सांगतोय। मी या तो काळ वेगळा होता, पण पेरणी झाली नव्हती असं होता का? तो काळ वेगळा होता, याचा अर्थ पाऊस पडला नाही असा होता का? तो काळ वेगळा होता, याचा अर्थ खरीप आणि रब्बीत शेतकऱ्यांनी सहभाग घेतला नव्हता का? तो काळ असा होता म्हणून त्या काळात विमा नव्हता का? त्या काळात विमा योजना नव्हती का? त्या काळात पंचनामे होत नव्हते का? त्या काळात आपल्याला जे शेतकऱ्यांना कळवावं लागायचं त्याच्याऐवजी महसूल आणि कृषी विभागाने जे पंचनामे केलेत तेच पंचनामे या पीक विमा कंपनीने ग्राह्य धरले पाहिजे होते। त्यावेळेस हा माझा आग्रह होता, आम्ही सांगून तुम्ही नव्हतात कॅबिनेटमध्ये, मग हेच आहे अडचण नेमकी भाई, तुम्ही जिथं असायला पाहिजे तिथं नसतात आणि जिथं नसायला पाहिजे तिथं असतात, ह्याचं आमची काय चूक आहे? कॅबिनेटमध्ये असायला पाहिजे होते तिथं नव्हते असं माझं म्हणणं आहे। म्हणून सभापती महोदया, एकूण 4 वर्षाची आकडेवारी लाडसाहेब काढली तर 4 वर्षात 1100 कोटी रुपये पीक विमा मिळाला आणि या वर्षाची फक्त अग्रिमची आकडेवारी ही 2,206 कोटी, त्यापैकी 1,775 कोटी वितरित केलेत आणि 431 कोटी हे इन पाईप आहेत। या आठवड्याभरामध्ये 431 कोटी रुपयाचं सुद्धा वाटप होणार आहे। आता तुम्ही म्हणाल की याच्यात सरकारने काय केलं, सरकारचा काय फायदा झाला, शेतकऱ्यांचा काय फायदा झाला? अरे ज्या शेतकऱ्यांना 1 रुपया भरावा लागला
त्या शेतकऱ्यांना आपल्या सोयाबीनचा विमा भरायचा असता, स्वतःचा प्रीमियम भरायचा असता, तर स्वतःच्या खिशातले 1250 रुपये भरावे लागले असते. दाराडे साहेबाकडे शेती असेल पण द्राक्षाची असेल, माझ्याकडे सोयाबीनची आहे. एका शेतकऱ्याला पीक विमा भरायचा असेल तर 1250 रुपये स्वतःच्या खिशातले भरावे लागते. सोयाबीनसाठी, कापसासाठी प्रीमियम वेगळा आहे, मूग उडीदसाठी वेगळा आहे, तिळासाठी वेगळा आहे. ह्या प्रत्येक पिकाला विमा वेगळा आहे, प्रीमियम वेगळा आहे शेतकऱ्यांना. पण हा सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा 1 रुपयामध्ये या सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला, म्हणून 52 लाख शेतकऱ्यांना अग्रिम 2200 कोटी देत आले. मी सरकारचं मनापासून या ठिकाणी यात आभार व्यक्त करतो. सभापती महोदया, आतापर्यंत मागील 7 वर्षात 1139 आणि या वर्षी 2206 हा फरक आपण लक्षात घ्या. आतापर्यंत फक्त 21 दिवसाचा खंड, हे फार महत्वाचं आहे. सन्मानाने विरोधी पक्षनेते साहेब आपण ऐका. आतापर्यंत फक्त 21 दिवसाचा खंड हा प्रमुख ट्रिगर म्हणून वापरला जात होता. या वर्षी फक्त हा ट्रिगर वापरला असता, फक्त एवढाच, 21 दिवसाचा खंड किंवा 65 एमएम पेक्षा जास्त पाऊस, एवढं जर ट्रिगर वापरला असता तर या राज्यातले फक्त 400 मंडळच विम्याच्या लाभार्थ्यांसाठी लागू झाले असते. 1200 नंतर इतर जवळजवळ 2000 मंडळ या ठिकाणी त्यांना पीक विमाच लागू झाला नसता. 400 मंडळ पात्र झाले असते. पण केंद्र सरकारच्या ऑपरेशन गाईडलाईन मध्ये व त्या व्यतिरिक्त, समजून घ्या, ऑपरेशन गाईडलाईन मध्ये आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा इतर अनेक बाबी या वर्षी अधिक वापरल्या गेल्या, म्हणून आपल्याला 52 लाख शेतकऱ्यांना, एवढंच नाही तर जवळजवळ या महसूल मंडळाची संख्या 1400च्या आसपास आहे. आता हे 2 ट्रिगर सोडून इतर आम्ही काय वापरलं? व्हेजिटेटिव्ह इंडेक्स वापरला, सॉइल मॉइश्चर वापरला, ॲडिक्यू इंडेक्स वापरला, एनडीव्हीआय निर्देशांक इत्यादी. म्हणजे एकीकडे ऑब्लिगेटरी इंडिकेटर, ज्याला आपण 21 दिवसाचा खंड म्हणू, 65 एमएम पेक्षा जास्त पाऊस म्हणू, आणि दुसरीकडे ज्याला आपण इम्पॅक्ट इंडिकेटर म्हणू, जे मी आता वाचून दाखवले, व्हेजिटेटिव्ह इंडेक्स, सॉइल मॉइश्चर. म्हणजे आम्ही सॉइल मॉइश्चर मध्ये गेलो. जी पीक विमा कंपनी म्हणली की हे मंडळ बसू शकत नाही, त्या पीक विमा कंपनीला सांगितलं की ते मॉइश्चर कमी आहे मातीतलं, आणि ज्या वेळेस गरज पडली त्यावेळेस कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाचा सुद्धा याच्यात आम्ही सहभाग घेतला, या कमिटीत बसवलं, आणि त्या आठवड्याभराचं सर्व गुगल मॅपिंग, खरंच पाऊस पडलाय का. कारण आपलं दुर्दैव असं आहे आपल्या संबंध देशाचं की प्रत्येक गावात वॉटर गेज नाही, मंडळाला एक आहे, आणि त्याच्यावर पडलेल्या पावसावरून त्या मंडळामध्ये 15, 20, 25 जेवढी काही गावं येतात त्या गावामध्ये पीक विम्याच्या संदर्भामध्ये विषय ठरला जातो. म्हणून हे इंडेक्स वापरल्यामुळे 52 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला. विमा कंपन्या विरुद्ध केलेल्या सर्व विभाग स्तरावरील आपण सुनावणी, त्यांच्या विरोधात विमा कंपनीने शासनाच्या विरोधात, म्हणजेच शेतकऱ्याच्या विरोधात जेवढे अपील केले ते सर्व अपील व सुनावणी या राज्य सरकारने जिल्हाधिकारी, विभागीय आणि कृषी सचिवापर्यंतचे सगळे अपील फेटाळून लावले, शेतकऱ्याच्या बाजूने निकाल दिला. आज फक्त 7 जिल्ह्याचे अपील केंद्राकडे गेलेत, उर्वरित सर्व अपीलांना आणि त्या पीक विमा कंपन्यांना या ठिकाणी सरकारने ठरवलेला विमा मान्य करावा लागला. म्हणूनच आज अग्रिम मध्ये आपण एवढी मोठी रक्कम देऊ शकलो. यावर्षी रब्बी हंगामामध्ये यावर्षी शेतकऱ्यांच्या भरावयाच्या हिस्सापोटी, हा महत्वाचा मुद्दा मी सांगायचा राहून गेलो,
शेतकऱ्यांच्या भरायाच्या हिस्सापोटी या राज्य सरकारने 1500 कोटी रुपये शासनाने भरलेत. पडळकर साहेब, आपण या विषयाला सुरुवात केली, हे सांगणं गरजेचं आहे की वेगवेगळ्या पिकाचे वेगवेगळे प्रीमियम जे शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून भरावं लागायचे, त्याची रक्कम या राज्य सरकारने किती भरली तर 1550 कोटी रुपये हे राज्य सरकारने शेतकऱ्यांचे भरले. म्हणजेच एका अर्थाने शासनाने विमा सुरू व्हायच्या आधीच 1500 कोटी रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांना अदा केलंय. म्हणजे त्यांचा विमा भरणं, प्रीमियम भरणं, म्हणजे हे शेतकऱ्यांना विमा मिळायच्या अगोदर अनुदान आम्ही दिलेलं आहे. आणि हे दिल्यामुळं आमच्यावरही तेवढाच दबाव होता की हे 1 रुपयाची योजना यशस्वी करून दाखवणं आणि अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये बळीराजाच्या पाठीमाग हे महायुतीचं सरकार खंबीरपणानं या ठिकाणी उभं हे दाखवून देणं, आणि ते आम्ही दाखवून दिलं. यावर्षी गहू, हरभरा, कांदा म्हणजे रब्बी हंगामाची एकूण पीक विम्यासाठी आजपर्यंतची 71 लाख अर्ज प्राप्त झालेत. 1 रुपयाची पीक विमा काय होऊ शकते, काय करू शकते? रब्बी मध्ये 71 लाख अर्ज प्राप्त झालेत. मागील वर्षी ही संख्या 7 लाख होती. का तर रब्बी मध्ये सुद्धा शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून आपला प्रीमियम भरावा लागायचा. खडसे साहेबांनी या ठिकाणी, सदनाचे आदरणीय ज्येष्ठ नेते, जळगाव जिल्ह्यातील 5 मंडळ केळी पिकाला विमा मिळत नाही, तसेच ती मंडळं लिंक झाली नाही असा प्रश्न उपस्थित केला होता. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड, रावेर, भडगाव व एरंडल या 5 मंडळात विमा पोर्टल लिंक झाली असून मॅपिंगचा विषय सोडवण्यात आलेला आहे आणि सदर महसूल मंडळाकरता 48 कोटी 56 लाख रुपये नुकसान भरपाई सुद्धा मंजूर करण्यात आली आहे आणि लवकरच ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. याचा शब्द आपल्या माध्यमातून सभापती महोदया या सदनाला मी या ठिकाणी देतो आहे. नमो विरोधी पक्ष नेत्यांनी नमो किसान सन्मान योजनेतील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात गेले नाहीत असा मुद्दा उपस्थित केला. या संदर्भात कदाचित पुन्हा एकदा सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांकडे योजनेच्या अंमलबजावणीची परिपूर्ण माहिती नसावी असा माझा अंदाज आहे. कदाचित चुकीचा ठरवतील येणाऱ्या काळात, त्यांना योग्य ब्रीफिंगही कदाचित झाली नसेल. पण नमो किसान महासन्मान योजने ही पीएम किसान योजनेच्या राज्य शासनास म्हणजे पीएम किसान योजनेतून प्रेरणा घेऊन राज्य सरकारने नमो किसान सन्मान योजना या ठिकाणी चालू केलेली आहे. केंद्र सरकारच्या एका योजनेची प्रेरणा घेऊन जी पीएम किसान सन्मान योजना आहे त्याची प्रेरणा घेऊन नमो शेतकरी सन्मान योजना या राज्यात चालू केली. आणि जसं केंद्र सरकार पीएम किसान सन्मान योजनेमध्ये 6000 रुपये वर्षाला शेतकऱ्याला देतं, तसं नमो किसान शेतकरी सन्मान योजनेमध्ये राज्य सरकारने सुद्धा 6000 रुपये देण्याचा निर्णय केला. आणि 26 तारखेला शिर्डीला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या शुभ हस्ते या राज्यातील 85 लाख शेतकऱ्यांना 2000 रुपयाचा पहिला हप्ता नमो शेतकरी सन्मान योजनेचा या ठिकाणी मिळाला. शेती क्षेत्रात थेट भांडवल आणि तेही डीबीटी मोडद्वारे रोखीने उपलब्ध व्हावी यासाठी ही योजना चालू केली. यात केंद्राने 6000, राज्यांनी 6000 पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध करून देत आहोत. अशा प्रकारे रोखीने मदत देण्याच्या योजनेमध्ये पात्रतेचे निकष, पारदर्शकता हे योग्य लाभ हस्तांतरणासाठी बनवलेले आहेत. आपण मागच्या अधिवेशनातही काही सदस्यांनी उपस्थित केलेले प्रश्न वा वृत्तपत्रातील काही बातम्या या योजनेतील अपात्र योजनेत लाभ घेतलेले वगैरे अशा अर्थाच्या पहिल्या अशा कोणत्याही प्रकार घडू नये म्हणून केंद्र सरकारने 14व्या हप्त्यापासून लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी 3 अटी अनिवार्य केल्या होत्या. लाभार्थ्यांना ई-केवायसी झालेली असावी, त्यांचे बँक खाते आधार संलग्न असावे,
त्यांचे भूमी अभिलेखाच्या नोंदी अद्ययावत असाव्यात. यातील 14वा हप्ता देताना केंद्र सरकारनं एक वेळेची खास बाब म्हणून यातील काही अटीच्या पूर्ततेबाबत सूट दिली होती. तथापि 15व्या हप्त्यात पात्र अशी सूट दिली जाणार नाही हे सुद्धा स्पष्ट केले होते. 14व्या हप्त्याच्या लाभासाठी सुमारे 85 लाख लाभार्थ्यांची महाराष्ट्रातून प्राप्त झाले. केंद्र शासनाने निकष लक्षात घेता आणि मी कृषी विभागाची जबाबदारी घेतल्यावर आढावा घेतला असता त्यावरील 3 बाबीची पूर्तता झाली नाही तर मोठ्या प्रमाणावर लाभार्थी वंचित राहतील असे ज्यावेळेस माझ्या निदर्शनास आले. म्हणून आम्ही कृषी विभागाने आणि महसूल विभागाने एक विशेष मोहीम आखली. 1 मे पासून 15 ऑगस्ट पर्यंत, नंतर 15 ऑगस्ट पासून 15 दिवस मुदत वाढ दिली आणि त्यात जे अपात्र ठरत होते अशा 13,64,000 इतक्या शेतकऱ्यांची ई-केवायसी करून घेतली. 7,86,000 इतक्या शेतकऱ्यांची बँक खाती आधार संलग्न करून घेतली आणि 1,79,000 इतक्या शेतकऱ्यांची भूमी अभिलेखाच्या नोंदी अद्ययावत करण्यात आल्या. त्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे 85 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 15व्या हप्त्याचा लाभ मिळाला. आणि जुलै ते ऑक्टोबर या काळात जर हे अभियान हाती घेतले नसते तर सुमारे 16 लाख शेतकरी 15व्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहिले असते आणि निव्वळ 70 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला असता. हेच 85 लाख शेतकरी नमो किसान सन्मान योजनेच्या लाभाला पात्र ठरले. 15 लाख शेतकऱ्यांना आम्ही एक विशेष मोहीम हाती घेऊन लाभ पोहोचवायचा प्रयत्न केलेला. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 27,656 कोटी आणि राज्य शासनाने 1,802 कोटी असे एकूण सुमारे 29,000 कोटी रुपयाची थेट गुंतवणूक आदरणीय खडसे साहेब शेतीत केलेली आहे. शेतीत मदत व गुंतवणूक याबाबत फार मोठे बदल अलीकडच्या काळात झालेत. 2014 पर्यंत शेतीवर वर्षाला सरासरी 2,740 कोटी रुपये खर्च होत होते. आता सरासरी 6,000 कोटीपेक्षा अधिक खर्च होत आहे. या शेती पंपाच्या वीज जोडणी कधी वर्षाला 40,000च्या वर गेल्या नाहीत. त्या काळात त्या आता दरवर्षी 1 लाख वीज जोडण्या येत आहेत. गेल्या 1.5 वर्षात विविध योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात मदत व गुंतवणूक सुमारे 44,228 कोटी रुपयाची झाली आहे. आणि या एकट्या वर्षी कृषी विभागाचा वाटा यात एकट्या कृषी विभागाचा वाटा 15,000 कोटी रुपयाचा आहे. शेतकऱ्याला मदत करायला नियम नाही नियत असावी लागते. त्यामुळे या सरकारने मदतीच्या आड येणारे नियम सुद्धा आपली नियत साफ ठेवून बदलून दाखवले. म्हणूनच या ठिकाणी एवढी मोठी मदत शेतकऱ्यांना देता आली. तुमच्या काळात नसलेला एक नवीन निकष आम्ही तयार केला. तो म्हणजे सततचा पाऊस. यापूर्वी नव्हता. उदाहरणार्थ 65 मिमी पावसाच्या निकषात नैसर्गिक आपत्तीचे शेतकरी बसत नव्हते. सततच्या पावसाची त्यांनाही आम्ही विशेष बाब म्हणून या ठिकाणी 1,500 कोटी रुपयाची मदत केली. पूर आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दुप्पट मदत आणि ती सुद्धा 3 हेक्टर पर्यंत अशी एकूण 7,116 कोटी केली. नैसर्गिक आपत्ती तातडीची मदत 5,000 रुपये होती ती 10,000 रुपये केली. जून ते ऑक्टोबर 2023 या काळात नैसर्गिक आपत्तीसाठी सुद्धा 3 हेक्टर पर्यंतचा निकष आम्ही कायम केला. या कालावधीत 1,208 कोटी रुपये निधी वितरणास मान्यता दिली. आणि आतापर्यंत नोव्हेंबर डिसेंबर मध्ये अवकाळी पाऊस पडला 42 जिल्ह्यापैकी. आदरणीय खडसे साहेब 29 जिल्ह्यामध्ये आज 100% पंचनामे झालेले आहेत आणि उर्वरित जिल्ह्यामध्ये थोडेफार पंचनामे बाकी आहेत. आतापर्यंत एकूण 9,75,000 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यासाठी सुमारे 2,000 कोटीची मदत लागणार आहे. आम्ही काल 14 शेतकऱ्यांना मदतीचा धनादेश माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मदत पुनर्वसन मंत्र्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिले. यंदा राज्यात सरासरी 90% पाऊस पडलाय. दुष्काळ जाहीर करण्याचे काही निश्चित निकष आहेत हे अनेक जणांना माहिती आहे.
समोर बसलेल्या विरोधी पक्षाच्या आदरणीय सन्माननीय सदस्यांनाही माहिती आहे, पण आज विरोधी पक्षात बसलेत म्हणून या ठिकाणी त्यातलाच एक बारीकसा मुद्दा काढायचा आणि सरकारवर टीका करायची. करा, ते कर्तव्य आहे, तो धर्म आहे, तो पाळलाच पाहिजे. पण सभापती महोदया, या निकषात न बसणाऱ्या दुष्काळ जाहीर करण्याच्या निकषाला धरून बसलो असतो तर फक्त 40च तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झाला असता भाऊ. पण आम्ही निकषात न बसणाऱ्या 1021 महसुली मंडळात देखील निकष बदलून दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली, जे राज्याला अधिकार आहे एसडीआरएफ मध्ये. त्यात या मंडळात चालू वीज बिलात 33% सूट आहे, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी आहे, शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन आहे, रोजगार हमी योजनेत शिथिलता आहे, यासारख्या 8 वेगवेगळ्या सवलती त्या ठिकाणी लागू आहे. स्टँडिंग ऑर्डर आहे, त्याला वेगळं काही सांगायची गरज नाही आहे. केंद्र शासनाचे 2500 कोटी रुपयाबरोबर राज्य शासनाची सुद्धा तितकीच किंवा त्यापेक्षा अधिकची मदत करण्याची मानसिकता. यासाठी आम्ही एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट मदत आणि त्यातही 2 हेक्टरची मर्यादा होती ती 3 हेक्टर पर्यंत वाढवली. जिरायतीसाठी आता 13,600 रुपये प्रति हेक्टरी, एवढी पूर्वी नव्हती. बागायतीसाठी 27,000 प्रति हेक्टरी आणि बहुवार्षिक पिकासाठी 36,000 रुपये प्रति हेक्टरी मदत जाहीर केली आहे. इतिहासात पहिल्यांदा या ठिकाणी एवढी मोठी मदत या संकटाच्या काळात बळीराजाला झाली आहे. आपले आभार. फार मोठी मदत आहे आणि मनातून अंतर्मनातून नाता भाऊ पासून विरोधी पक्ष नेते सर्वच जण मान्य करणार आहे. पण एसडीआरएफ प्रकरणी मदत दिली असती तर 1,100 कोटी रुपये लागले असते. निकष दुप्पट केल्यामुळे आता आपण 1,851 कोटी रुपये लागणार आहेत आणि ती देण्याची तयारी ठरवली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत अवकाळी पाऊस यापोटी नुकसान भरपाईसाठी 1,757 कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी 300 कोटीचे वाटप झाले. उर्वरित वाटप हे प्रगती पथावर आहे. या ठिकाणी काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केल्या. जमीन खरडून गेली, त्या बाबतीत आपले काय निर्णय आहेत? जमीन खरडून गेल्यानंतर त्या ठिकाणी जवळजवळ 47,000 रुपये हेक्टरी या ठिकाणी जमीन खरडून जर गेली अशा काळात तर देण्याचं 47,000, याच्यात सुद्धा वाढ केलेली आहे. हे सुद्धा प्रश्न काही उपस्थित केलेले आहेत. शेत जमिनीच्या नुकसानाच्या बाबतीत पूर्वी 37,500 होती, आता ती 47,000 रुपये केली आहे. आणि नाता हो ना, याच्यात डाऊट असेल तर हा मदत पुनर्वसनचा शासन निर्णय तुम्ही जळगाव पाठवून द्या. सभापती महोदय, कांद्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या संदर्भामध्ये 6,000 रुपये प्रतिवर्षी अनुदान, पहिला हप्ता 85,000 प्रतिवर्षी अनुदान देण्यात येणार. त्यात पहिला हप्ता 85,60,000 शेतकऱ्यांना देण्यात आला. त्यात 1,720 कोटी रुपयाचं वितरण हे राज्य सरकारने केलं. भाऊ, राज्य सरकार निम्मे नाही राहिले. मी किती राहिले ते पण सांगू शकतो तुम्हाला सांगू शकतो. आणि हे का राहिले याचं कारण सुद्धा तुमच्यासारख्या आदरणीय, याचा आदर्श आम्ही सुद्धा राजकारणामध्ये घेतो, यांनी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आमच्यासारखे पोरं सोरं चुकले तर त्यांना सुद्धा आपण शिकवण दिली पाहिजे. हे का राहिले? कारण याला केवायसी करणं हे कंपल्सरी आहे आणि केवायसी करायला व्यक्ती तिथं लागतो. आज अर्ध्याच्या वर महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला, लोक विस्थापित झालेत, गावात माणूस सापडत नाही. तो माणूस एकतर ऊस तोडायला गेला, कुठंतरी पोटाची खळगी भरायला गेला आणि त्याचं केवायसी करायला ज्यावेळेस कृषी विभागाचा महसूल विभागाचा माणूस जातो त्यावेळेस तो माणूस सापडत नाही, म्हणून त्याचं केवायसी होत नाही. अशी प्रकरणं राहिली, ती काही हजारावर आहे. पण ती काही हजारावर राहिलेली सुद्धा आमच्यासाठी महत्वाची आहे.
पण काही लाखावर झालेली तुमच्यासाठी महत्वाची नाही, त्याच्या बाबतीत तुम्हाला थोडाही आनंद होत नाही. माझ्यासारख्या लहान व्यक्तीला दुर्दैव, दुःख वाटत. काही हजार राहिलेत मान्य करतो. आणि हो, आम्ही 1 महिन्याच्या आत हे सर्वच्या सर्व पैसे देणार म्हणजे देणार, कुठेही कमी पडणार. हो, जळगाव मध्येच. भाऊ तुम्ही जळगाव पुरते कुठं मर्यादित राहता? म्हणजे पहिलं कसं राज्याचे नेते होते, आता पार जळगाव पुरतं झाला कार्यक्रम. मला काय कळलं नाही, जळगाव प्रश्न विचारण्यापासून सगळ्याच गोष्टी. शेतकऱ्यांचा 1 रुपया विमा योजनेसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिश्श्याचे 1550 कोटी रुपये, राज्यात विक्रमी 1,70,00,000 शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला. इतिहासात नाही, इतिहासात. तसेच रब्बी 2023 साठी 71 लाख शेतकऱ्यांनी 1 रुपयाच्या पीक विमा योजनेमध्ये लाभ नोंदवला. गत वर्षी फक्त 7 लाख होते. म्हणजे किती पटीने वाढले बघा. या योजने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने किती गरज होती याची. ती योजना चालू केली. कांद्याच्या साठवणुकीच्या साठी अणुऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर करून कांद्याची साठवण कालावधी वाढवण्यासाठी प्रयोग यशस्वी झाला. काल आपण सगळ्यांनी पाहिलं. 8 महिने त्या ठिकाणी तो कांदा राहू शकतो. याचाच वापर करून शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळण्यासाठी 7 महिन्यापर्यंत कांदा साठवण्यासाठी एक नवीन तंत्रज्ञानातून शासनाने कांदा बँक काढण्याचा निर्णय घेतलाय. तसेच अत्याधुनिक शेतीसाठी कीटक फवारणीचे ड्रोनचा वापर करण्यासाठी 4ही कृषी विद्यापीठामध्ये ड्रोन प्रशिक्षणाचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. अनेक सदस्यांनी सोयाबीनच्या भावापासून, कापसाच्या भावापासून, इतर तूर सगळ्या भावाचा विषय केला. हे खरं आहे. ह्या गोष्टीचे काही भाव आपल्या हातात नाहीये ठरवणं, ते आंतरराष्ट्रीय पातळीवरून ठरवले जातात. पण तरी सुद्धा जर एखादी गोष्ट आपल्या हातात नाही, पण जर 4 अत्याधुनिक कृषी विद्यापीठ आपल्या राज्याला या ठिकाणी दिले असतील, तर या 4 कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आपण अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये वापरून, यांत्रिकीकरण वापरून याचं उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा किती कमी करू शकतो, त्याच्यासाठी ड्रोनच्या बाबतीमध्ये सुद्धा फार मोठा निधी या सरकारला, राज्य सरकारला केंद्र सरकार उपलब्ध करून देणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना, नियमित कर्ज भरण्यासाठी ₹50,000 पर्यंतचा लाभ प्रोत्साहन योजना दिनांक 29/7/2022 शासन निर्णयाद्वारे योजना सुरू झाली. योजनेचे स्वरूप 2017-18, 18-19 आणि 19-20 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना सदर योजनेअंतर्गत कमाल रक्कम ₹50,000 पर्यंतची रकमेचे प्रोत्साहनपर लाभ. आज त्या योजनेची सद्यस्थिती याच्यावर सुद्धा तुम्ही प्रश्नचिन्ह केला विरोधी पक्ष नेते महोदय. 14,31,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 5,190 कोटी रुपयाची रक्कम या ठिकाणी जमा झाली. 5,190 कोटी रुपये. तांत्रिक अडचणीमुळे 2,154 शेतकऱ्यांना रक्कम ₹8 कोटीचा लाभ देणे बाकी आहे. तांत्रिक अडचण आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करायची प्रलंबित प्रकरणे खात्याची संख्या आहे 7,000 आणि रक्कम आहे फक्त 35 कोटी रुपये. अंमलबजावणीमध्ये ज्या अडचणी आहेत, शेतकऱ्यांचे बँक खाते बंद झालेले आहेत, चुकीचे खाते क्रमांक आहेत, खाते कार्यरत नाही आहेत, कर्ज खाती विवादित असतात, कारणामुळे असंख्य अडचणी येत आहेत. त्यामुळे ही संख्या कमी राहिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांबद्दल या ठिकाणी विचारणा करण्यात आली. कर्जमाफीच्या बाबतीत शेतकऱ्यांना सुखी तर रयत सुखी आणि रयत सुखी तरच राज्यकर्ते सुखी. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण नेहमी म्हणत आलेलं, माझे मित्र मिटकरी साहेबांनी नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचे शेतकऱ्यांबद्दलचे एक विचार आहे. शेतकरी सुखी तर रयत सुखी आणि रयत सुखी तरच राज्यकर्ते सुखी, असे छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण होते.
त्यामुळंच त्यांना लोक कल्याणकारी राजे म्हणायचे, रयतेचे राजे म्हणायचे. शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीच्या देठाला जर हात लावला तर त्याचे हात कलम केले जातील, असे शिवराय नेहमी म्हणत होते. शेतकरी जगला पाहिजे. शेतकऱ्याला जर वाऱ्यावर सोडले तर तुम्ही मुघलापेक्षाही जुलमी ठराल, असे ते नेहमी आपल्या अधिकाऱ्यांना समज देत असत. मी चुकलो तर व्याख्याते म्हणून आपण मला दुरुस्त करा मिटकरी साहेब. ती आज्ञापत्रच वाचता, ती आपली आज्ञा म्हणून वाचता. माझ्या ऑफिसला सुद्धा लावलंय. शेतकऱ्यांच्या भाजीपाला, धान्य किंवा गवत लाकूड जे खरेदी कराल ते बाजार भावानुसार योग्य मोबदला देऊनच खरेदी करा. जुलूम अत्याचार कराल तर गाठ माझ्याशी आहे, असं या सदनात कुणीतरी म्हणलं होतं. असे स्वकीयांना देखील सांगणारे शिवराय होते. आणि हे शिवरायांचं राज्य आहे. आणि त्यांना अभिप्रेत असणाऱ्या स्वराज्याशी, त्यांना अभिप्रेत असणाऱ्या स्वराज्याशी, त्यांच्या विचाराशी हे सरकार प्रामाणिकपणाने प्रयत्न करत आहे. सभापती महोदय, राज्यातील 12,000 विविध कार्यकारी सोसायटी पॅक्स यांचे संगणकीकरण करण्याची महत्वाकांक्षी प्रकल्प योजना शासनाने हाती घेतली. अटल अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 4,028 सहकारी संस्थांच्या प्रस्तावांना 72 कोटी रुपये अनुदान या ठिकाणी दिले. राज्यात यावर्षी बुलढाण्यात, परळी वैद्यनाथ येथे, नांदेड येथे, सोयगाव या ठिकाणी नवीन कृषी महाविद्यालयाची परवानगी देण्यात आली आहे. राज्यात मागील 1.5 वर्षात 65 जलसिंचन प्रकल्पांना 66,000 कोटी रुपयाच्या सुप्रमात देण्यात आली. त्यामुळे 10 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. राज्य शासनाने महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. त्याद्वारे 5,500 गावांमध्ये 4,500 कोटी रुपयाची विविध जलसंधारणाची कामं करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी नाम फाउंडेशन, पाणी फाउंडेशन यांची मदत घेतली जाणार आहे. राज्यात मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक, तुषार सिंचन, अस्तरीकरण, आधुनिकीकरण, पेरणी यंत्र, मागेल त्याला कॉटन श्रेडर यासाठी यावर्षी 1,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली. राज्यातील दमणगंगा पिंजाळ 508 कोटी, कोकण ते गोदावरी खोरे 6,665 कोटी, कोकण ते तापी खोरे 6,277 कोटी, वैनगंगा, नळगंगा 88,575. या नद्यांचे नदीजोड प्रकल्प करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 2025 पर्यंत 30% कृषी वाहिन्या सौर ऊर्जेवर आणण्याचे लक्ष्यांक ठेवण्यात आले आहे. आणि 2000 बांगलादेश म्हणजे यामध्ये सर्वात महत्वाचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या राज्यातल्या सांगायचं वारंवार. दराडे साहेब, आपण सुद्धा गावाकडे जाऊन सांगा की कांदा उत्पादक प्रति क्विंटल 350 रुपये दराने 851 कोटी रुपयाचं अनुदान या शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलं. 851 कोटी रुपयाचं. नाही, ते कांदा नाही लावत, ते द्राक्ष लावते. आणि ते डायरेक्ट कॉलेज लावते तर विद्यापीठ उगवत आहे. मंत्री महोदय, आपण रिप्लाय चालू ठेवा, डिस्टर्ब नको. सांगायचा उद्देश एवढाच आहे सभापती महोदय, बांगलादेशाने संत्रा आयातीवर 40% शुल्क लावल्याने अडचणीत आलेल्या, कारण हे विदर्भाच्या राजधानीमध्ये अधिवेशन आहे, संत्रा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आयात शुल्कात 50% वाटा राज्य सरकार उचलणार आहे. त्यासाठी 139 कोटी रुपये दिले आहेत. मार्च ते जून 2023 या काळात हरभरा हमीभावापोटी 3,92,00,000 शेतकऱ्यांकडून 4,124 कोटी रुपयाची खरेदी करण्यात आली आहे. तसेच भरड धान्य खरेदीसाठी 3,800 कोटी रुपये 5 लाख शेतकऱ्यांना देण्यात आले. हळद प्रशिक्षण व संशोधन केंद्र हिंगोली गेल्या वर्षी 10 कोटी रुपयाची तरतूद
तर यावर्षी 11 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील उमरखेड, दिवरवाडी, तळेगाव, इसारवाडी, चांदूर बाजार या 5 ठिकाणी सिट्रस इस्टेट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील 116 कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधण्याचा व दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात या ठिकाणी आलेला आहे. त्यासाठी 132 कोटीचा निधी राखीव ठेवण्यात आलेला आहे. केंद्रीय पथकाने 40 तालुक्यामधील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी नुकतीच राज्यातील 9 जिल्ह्यांना भेटी दिल्या. याबाबत लवकरच केंद्र शासनाकडे बैठक होईल आणि त्यामधून राज्य शासनाला केंद्राकडून 2557 कोटी रुपये मदत मिळण्याची या ठिकाणी केंद्र सरकारला विनंती सुद्धा केली जाणार आहे. कोकणातील विशिष्ट परिस्थितीत व आव्हाने विचारात घेऊन या क्षेत्राचा एकत्रित विकास करण्यासाठी व सर्व यंत्रणांमध्ये सुसूत्र आणण्यासाठी कोकण क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय आमचा मानस आहे. त्यासाठी या वर्षी पुरवणी मागण्यामध्ये 500 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्याचा निर्णय केलेला आहे. सभापती महोदया, जानेवारी ते ऑक्टोबर 2023 मध्ये झालेल्या अवेळी पावसात अतिवृष्टी व पूर याकरिता आतापर्यंत 1757 कोटी इतका निधी वितरणास मान्यता दिली आहे. राज्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून या तालुक्यामधील शेतकऱ्यांना 2557 कोटी इतक्या रकमेची मदत दिली जाणार आहे. केंद्र शासनाच्या निकषात न बसलेल्या तथापि कमी पाऊस झालेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता 1021 महसूल मंडळे दुष्काळ सदृश्य जाहीर केले असून या मंडळातील शेतकऱ्यांना कर्जाचे पुनर्गठन या बाबतीत मी अगोदरही या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे आता नोव्हेंबर महिन्यामध्ये 32 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवेळी पाऊस पडला. काही ठिकाणी गारपीट झाली. त्यामुळे शेतपिके व फळ बागांचे आणि हरितगृहे व शेडनेट यांचे देखील नुकसान झालेले आहे. या कालावधीतील शीत पिकांच्या नुकसानी करता सध्या राज्यात आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने मदत द्यावयाची झाल्यास अंदाजे 1175 कोटी इतका खर्च आला असता. तथापि राज्य शासनाने याकरिता जिराईत मी सांगितलं, परत एकदा सांगतो, 13,600, बागायत हेक्टरी 27,000 व बहुवार्षिक पिके यांना हेक्टरी 36,000 दराने शेतकऱ्यांना मदत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय या महायुती सरकारने घेतलेला आहे. शिवाय मदतीसाठी 2 हेक्टरची मर्यादा वाढवून 3 हेक्टर देखील करण्यात आली आहे. यासाठी राज्य शासनाने 1851 कोटीची अतिरिक्त दायित्व उचलण्याचा निर्णय सुद्धा सभापती महोदय या शासनाने घेतलेला आहे. एवढ्या ऐतिहासिक मदत अशा नैसर्गिक आपत्तीत या राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत झाली नाही. एवढी ऐतिहासिक मदत या ठिकाणी या महायुती सरकारने केली. त्याबद्दल सरकारचे माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचे आणि मदत पुनर्वसन आलो मागे आलोच तुमच्या. आमचं फक्त काय नाही, आमचं पेरणी ते कापणीच आहे. आमचं अभिनंदन कोण करत नाही, आमचा थँकले जॉब आहे. 1.5 वर्षाच्या काळात 14,851 कोटी इतका खर्च मदत व पुनर्वसन कडून केला जात आहे. 14,851 कोटी पैसे काही साधे नाहीत मदत पुनर्वसन कडे. हो, धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये, 2 हेक्टर पर्यंत यासाठी 1,000 कोटी रुपयाची तरतूद. याचा लाभ 5 लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. शेवटी एवढंच सांगतो की या संकट काळामध्ये गारपिटीमुळं, सततच्या पावसामुळं, अतिवृष्टीमुळं शेडनेट असेल, द्राक्षाच्या बागा पूर्णपणाने कोलमडून पडल्या असतील. एवढंच नाही, बहुवार्षिक पीक ज्याला फळबाग म्हणतो त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्यासाठी जो काय खर्च येतो तो 25 वर्षासाठी, 30 वर्षासाठी, 40 वर्षासाठी केला जातो. सभापती महोदया, असा इन्फ्रास्ट्रक्चर जिथं जिथं या नैसर्गिक आपत्तीमुळे कोलमडून पडलंय त्याचे पंचनामे करून सुद्धा
त्याला मदत करण्याचा निर्णय 5 वर्षाचं कर्ज बगर व्याजी त्याचं व्याज सरकार भरणार याबाबतची एक योजना या ठिकाणी तयार होती आहे. ही महत्वाकांक्षी योजना यापूर्वी कुठल्याही देशात अशा पद्धतीची बळीराजाच्या हिताची केली नव्हती. म्हणून शेवटी सभापती महोदय एवढंच सांगतो आणि पुन्हा सांगतो की केवळ सुखवहा घोषणा फक्त नाता भाऊंना सुखी वाटावं याच्यासाठी ह्या घोषणा नाही आहेत. म्हणून सांगतोय केवळ सुखवहा घोषणा हे आमचे ध्येय नाही. दिवस रात्र शेतकरी हे आमच्या चिंतनाचा विषय आहे. त्याला नियतीवर सोडणाऱ्यांचे राज्य गेले, आता देण्याची नियत असलेल्याचे सरकार आहे. हे आमचे नाही, महायुतीचे नाही, हे बळीराजाचे सरकार आहे. खूप खूप धन्यवाद सभापती महोदय.